ना लोक मोबाईल एक भाऊ मोबाईल चालवता चालवता दुसरा घर मग घुशी घ्या त्यात संबंध नाही मी कोणा घर माहिती असं दुसरा घर मग घुशी घ्या व्हॉट्सअप चालवता चालवता जाईन मस्त खुर्चीवर बटली ना आई बहीण बी टीव्ही दाखवा येडी होती येईल बी असं वाटलं मग मालक अजून आई तोंड दखन आहे चहाटी देणे आई बहीण ये टीव्ही दाखवा येडी आणि आपला भाऊ येत मोबाईल दाखवा येडा ती बहिणी चहाटी दिनी चहा बनायची कप बरीच नाही टिपॉयवर ठेदी ना यांस समोर चहा होणार तो कप उचला पेवान टाइमले वर दाखव म्हणा बापरे आई पिऊ की दुसरा घर नाही रे भो म्हणे मी ते दुसरा घर माही जायचे हाव जीवलीन पयाला लागणार जर घर मालक उन्हात कोमचाडाशिवाय राहणार नाही म्हणे जीवलीच नाही पयाला लागला तिथला मग घर ना खरा मालक हिरांता हाव भाऊ ना निघाना गाव त्यांना घुसाना गाव दारमा हाव ते थर तर घ्या कोमचाडाशिवाय राहावं नाही म्हणे घेणं नाही देणं नाही कसं काय उन्हा भाऊ हाव थर तर कापी राहता तिथला मग तो घर ना मालक म्हणे तो भी व्हॉट्सअप फेसबुक चालायला तो म्हणे मी का तुम ना घर माई गो म्हणजे त्याला बी माहित नाही कोणा घर माई राहिनो असं कितला येडापणाशी आहो कितला येडापणाशी मोबाईलच ना काहीच खरं राहिलं नाही शे आपण नुकसान सांगू का मोबाईलने काय काय शे पहिले जर कधी नवरा बायकोने भांडण होय ना महाराज नवरा बायकोने जर भांडण होय ना पोरगी पत्र लिखे माय बापले ते 3 दिन में पत्र पोहोचे आणि 3 दिन में माय बाप ना ते पत्र लागेल मग त्या माय बाप पत्र वाचत नाही मग ती पोरले आखो पत्र लिखेत नाही सांगेत बहीण आपला शेतीना कामे चालू शेत आता तुम बापनं काय जमणार नाही तुम बापनं बडं शेतीना आवराने का 8 दिन में वाटलाय दिसू पत्र येवाना 3 दिन जावाना 3 दिन आणि शेतीना 8 दिन म्हणजे 15 दिन नंतर बाप लेवाल जाय पोरने लढाई होईल वर नवरान सांगे अहो बाप पोरले लेवाल जाय त्याला पक्क माहित होतं लढाई होईल म्हणजे मला पाणी सुद्धा प्यावायला चालाव नाही पोरले लेणी आणि निघणं शे अहो पोरले लेवायला जायला बाप खुर्चीवर बटना ती बहीण तताईन लई म्हणे आवडी आवडी डब्बी म्हणे पप्पा तुम्हाला जवाईन काय नाही मला कानमाना बनाई दिनात म्हणजे काय माहिती का तवय मोबाईल होतात नाही ना जास्त फार कधी बी वयत नाही कारण अहो मोबाईल ना इथला सत्यानाश आहे थोडं का माणूस नवरा बोले ना पप्पा हे मला गान गान शिव्या देत आहेत ओ बहीण गान गान नाही ओ बहीण 33 पिढी ना उद्धार कर देते पहिला मता तुन गान गान शब्द कथा जाती पण या मोबाईलच नाही इथला सत्यानाश करे मला मोबाईल दे का गंडू का फिरत पण त्यांना शिवाय दखत बी नाही आता काळाची गरज आहे फक्त प्रमाण ठेवायचं त्याला हो काय सांगत होतो जर का तुम्ही भगवंत सांगत असेल की भूतलावर येणारा प्रत्येक जीव माझा अंश हे आपण सुद्धा मान्य करायला पाहिजे की आपण देवाची लेकरं आहोत मग देवाची लेकरं आहोत मग देवावर प्रेम किती करायचं हे पण महत्वाचं आहे आणि कोणत्या देवावर करायचं हे पण महत्वाचं आहे किती प्रेम करायचं जन्माला आलेल्या लेकराला थोडा तर रांगायला लागलं बरं 2-4 महिन्याच्या नंतर 5-7 महिन्याच्या नंतर पोरग रांगायला लागलं वर्ष 1.5 वर्षाचं मुलगा झाल्याच्या नंतर एकीकडे एखादी हिरोईन उभी करा एकीकडे एक हिरोईन उभी करा आणि त्या बाजूमा त्याने काळी सावडी रंगनी माय उभी करा ते पोरग कोणकडे जाईल मायकडे म्हणजे ते लेकरू सुंदरतेला महत्व देत नाही तो त्याच्या मायला महत्व देतो त्याची माय कशी असली सावळ्या कलरची असली तरी ती त्याची माया तसंच आपण लोकांनी भगवंतानं जन्माला घातलंय ना तर आपल्याला जन्माला घातल्याच्या नंतर तो आपला खरा बाप आहे तो आपली खरी माय आहे आणि खरं तर कृष्ण भगवंताचे चरित्र वाचलं तर खरा तो आपला नवरा आहे नाही का म्हणून आपण त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे कारण त्यांना आपल्याला जन्माला घातलंय त्यांना आपल्याला पाठवलंय फक्त पाठवलंय जन्माला घातलंय ना तर आपण करायचं काय देवाला आपलंसं करायचंय तुम्ही म्हणसान महाराज देवाला आपलंसं करून काय फायदा त्याच्यापेक्षा नातेवाईकांना जवळ करतो माझ्या लेकरं पोरांना जवळ करतो त्यांना दूर करा असं मी अजिबात म्हणणार नाही त्यांना जरूर जवळ करा पण दादा त्यांच्यापेक्षा सुद्धा विशेष प्रेम करणारा तो आहे जगाचा मालक तुम्ही म्हणसान कसं काय जो डायरेक्टर असतो ना पिक्चरचा डायरेक्टर दिसत नाही पण त्याच्याशिवाय स्टोरी पण नाही तसा भगवंत दिसत नसेल कदाचित आपला नजरेचा दोष आहे तो भगवंत दिसत नसेल पण त्याच्याशिवाय जीवन नाही म्हणून जीवनामध्ये ना आपण नातं टिकवायला एवढं घाबरतो तुटायला एवढं घाबरतो किती घाबरतो सांगू का तुमचं काहीतरी अर्जंट शेतीचे काम आहेत आणि तशा प्रसंगाला एखादा कोणीतरी नातेवाईक आजारी पडला किंवा मित्र आजारी पडला किंवा कोणाची तरी बाई डिलिव्हरी झालेली आहे किंवा कुठं मैत झालेली आहे आणि तुम्हाला जाणं गरजेचं आहे
तिथं तुम्ही विचार करतात म्हणा पण टाइम नाही शे, पण नाही जर गवते आप्पा काय म्हणेन. बरोबर आहे ना. कदाचित तुमच्या खिशात पैसे नाही कपडे घेण्यासाठी भाड्यासाठी, तरी तुम्ही दुसऱ्याकडनं 1000 रुपये उचलतात. नाही कपडा ते 200 रुपये तरी आत्मा घालना पडते नारळबद्दल, आणि भाडं थोडं 200-400 रुपये म्हणजे 500 रुपये दुसरा पैन उचलतास तुम्ही. एक माणसाचं मन धरण्यासाठी तुम्ही किती 500 रुपये उचलतात. तुमच्याकडे वेळ नसल्यावर सुद्धा वेळ खर्च करतात, तो भाग वेगळा. पैसे नसल्यावर उचलून खर्च करतात, तो भाग अजून दुसरा. एका माणसाचं मन राखण्यासाठी इतकं सगळं करतो, आणि हे ज्यांचं मन राखतो ते करतात काय हो, काय करतात ते. तुम्ही 10 डाव चांगलं काम करा, 1 डाव नाही म्हण द्या, जाऊ द्या हो तो काय काम नाही, ऐन टाइमले नाही म्हण द्या, दोष काढतात की नाही. हा, मग आता सांगतो, ज्यांच्यासाठी आपण इतकं करतो, करू नका असं म्हणत नाही बरं, मला फक्त पटवण्यासाठी सांगावं लागतंय. करू नका असं दुमत नाही. माझ्या बापानं माझ्यासाठी करून ठेवलं, पुढच्या पिढीसाठी मी करून ठेवणार आहे. तुम्ही करून ठेवलं, तुमच्या मायबापानं तुमच्यासाठी करून ठेवलं, हे तर चक्र करावंच लागेल. पण ते करत असताना आपण आलोय कशासाठी त्याचा विसर नाही पडला पाहिजे. आपण आलोय कशासाठी, तर भगवंताला आपुलसं करण्यासाठी, भगवंताचं चिंतन करण्यासाठी आपण आलोय, पण आपण ते विसरलोय. मग ज्यांच्यासाठी एवढा राब राबतो, जर रस्त्यानं चालत असताना एखाद्या लारीवर एखाद्या दुकानावर तुम्हाला आवडती वस्तू दिसली आणि तुम्ही भाव विचारला तर 100 रुपयाचं येते. 100 रुपयाची वस्तू खायच्या वेळेस नजरेच्या समोर पहिले आपलं परिवार येतं, आपले लेकरं येतात. 100 रुपयानं 1 लाख असतो, त्यापेक्षा बांधली होती म्हणून पोऱ्या बी खायली. बरोबर आहे ना. आवडती वस्तू सुद्धा तुम्ही एकटे खात नाही, पोरासाठी किंवा पत्नीसाठी किंवा पोरीसाठी. बरोबर आहे ना. करू नका समाजात उमत नाही, जिवाडा असलाच पाहिजे. पण मला फक्त पटवायचंय, लक्षपूर्वक ऐका. ज्या पोरासाठी तुम्ही आवडती वस्तू खाल्ली नाही, माझा मुलगा पण खाईल माझ्यासोबत, एवढं जीव मारतात. इतका जीव मारू किती करतात तुम्ही ऐकत नसते तरी. कमीत कमी गरीबातलं गरीब सुद्धा पोरासाठी 10, 12, 15 लाखाचं घर बांधतो. पैशावाला असला तर करोड रुपयाचा बजेट असतो. ज्या पोरासाठी तुम्ही 50 लाखाचा बंगला बांधतात, त्याचं मन राखण्यासाठी, त्या पोरासाठी 50 लाखाचा बंगला बांधल्याच्या नंतर तुम्हाला छोटा मोठा आजार होऊ द्या, कॅन्सर वगैरे, TB वगैरे असा काहीतरी आजार होऊ द्या, घरात आवाज दिल्याच्या नंतर कोणीच दिसत नाही. मग तुम्ही पाणी प्यायचंय, कोणी दिसत नाही, आवाज दिला कोणालाच ऐकायला आलेलं नाही, म्हणजे घरात कोणीच नाही. मग तुम्ही स्वतःच जा माठाजवळ जाऊन माठातून पाणी काढा. पाणी घेत असताना तुमच्या पोरानं तुम्हाला बघू द्या. ज्या पोरासाठी 50 लाखाचा बंगला बांधला, जीव मारून त्या पोराच्या समोर माठाला हात लावताना पोराने बघितल्याच्या नंतर बापाला पोरगा सांगतो, पप्पा तुम्हाला काही कळतंय का, माझी लहान लेकर आहे, तर तुम्ही माठाला हात लावला, तुम्हाला आजार कसला, काय करताय तुम्ही. ज्या पोरासाठी 50 लाखाचा बंगला बांधला, त्या पोरानं 100 रुपयाच्या माठाला हात लावू दिला. आणि दादा करायचं कोणासाठी नाही रे, नाही कुणा